सर्वांचं एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक असं स्वागत. सध्या जनगणना 2027 निमित्त विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहेत, काही ठिकाणी झालेले आहेत. तर त्या संबंधीचाच एक व्हिडिओ जो की आपल्या सर्व शिक्षक बांधव जे की सध्या प्रगणक आणि सुपरवायझर बनलेले आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून इथून पुढे सुद्धा आपली एक व्हिडिओ सिरीज या जनगणनेवर आधारित येणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. जो काही दिशादर्शक नकाशा आपल्याला तयार करायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या सुपरवायझर्सना द्यायचा आहे, तर तो बनवत असताना आपल्याला जरी फ्री हँड स्केचिंग सांगितलेलं असलं तर त्यामध्ये खूप चुका होण्याच्या शक्यता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला हा नकाशा तयार करायचा आहे. तर सर्वप्रथम गुगलवरती आपण लिहायचं आहे ChatGPT ॲप असेल तरी चालेल. ChatGPTवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला जो मॅप आपल्या HLO ॲपमध्ये मिळालेला आहे, HLO ॲपमध्ये जर आपण नीट बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचा एक PDF स्वरूपामध्ये एक मॅप मिळालेला आहे. तो कसा चेक करायचा हे सुद्धा आपण आता बघूया. जसं की HLO ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो मॅप आहे तो असा खालच्या बाजूला बघायला मिळेल. HLB मॅप जो की तुमची बाउंड्री असलेला तुमचा एरिया आहे. सर्व प्रगणकांना त्यांच्या HLO ॲपवर हा त्यांचा PDF स्वरूपामधला नकाशा, त्यांचा एरिया दिसणारा नकाशा त्यांना मिळेल. त्याचा स्क्रीनशॉट आपण घ्यायचा आहे जो की अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. हा जो नकाशा आहे तर याचाच आपण काय करणार आहोत, आपल्याला याच्यामध्ये घरं दाखवायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण ह्या नकाशाचा स्क्रीनशॉट घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण आलेलो आहोत आपल्या ChatGPTच्या वेबसाईटवर. या ठिकाणी जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये बघा ॲड फोटोज अँड फाईल्स. जो आपण फोटो किंवा स्क्रीनशॉट आपल्या मॅपचा घेतलेला आहे तो आपण गॅलरीमधून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे. मोबाईलवर सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकतात. मोबाईलच्या गॅलरीमधून किंवा PCच्या गॅलरीमधून तुम्ही तो जो स्क्रीनशॉट आहे तो घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर एक सूचना आपल्याला ChatGPTला द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत मेक क्लिअर मॅप विथ बाउंड्रीज अँड इनर रोड्स, रिमूव्ह अदर थिंग्स इनसाइड द मॅप. म्हणजे अशा पद्धतीचा प्रॉम्प्ट आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. मेक क्लिअर मॅप विथ बाउंड्रीज अँड इनर रोड्स, रिमूव्ह अदर थिंग्स इनसाइड द मॅप. याच्याने होणार असं आहे की तुम्हाला आतमधले फक्त रोड या ठिकाणी दिसतील आणि जी काही तुमची बाउंड्री आहे ती दिसेल. आणि याची जी प्रिंटआउट आहे ती तुम्ही जर A3 साईजच्या पेपरवर घेतली तर बाकी तुम्हाला घरं दाखवणे वगैरे ह्या गोष्टी अत्यंत सोप्या होतील. कारण की जर आपण हाताने नकाशा या ठिकाणी काढायला गेलो तर प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरांची संख्या वगैरे याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. सुपरवायझर्सना सुद्धा ही गोष्ट करता येऊ शकते. कारण की सर्व प्रगणकांना एक गोष्ट माहिती आहे की त्यांना पहिल्या टप्प्यामध्येच 2 प्रतींमध्ये आपल्याला हा आपला जो दिशादर्शक नकाशा आहे जो हाताने आपण तयार केलेला आहे हा आपल्याला आपल्या सुपरवायझर्सकडे जमा करायचा आहे आणि सुपरवायझर्स तो नकाशा पुढे सबमिट करणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण अपलोड केल्यानंतर आपण बघू शकतो काही वेळाच्या अंतरानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक नकाशा या ठिकाणी दिसला, ज्याच्यामध्ये आतमधल्या सर्व गोष्टी याच्यामधून निघून गेलेल्या आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ तो जो नकाशा आहे तो फक्त आतल्या रोड्सनिशी या ठिकाणी बघायला मिळतो आहे. बाउंड्री याच्यामध्ये आहे, तुम्ही बघू शकता याच्यामधल्या आतमधल्या सर्व गोष्टी गेलेल्या आहेत. आता याला A3 साईजवर तुम्ही जर हा नकाशा प्रिंटआउट केला आणि जर याच्यामध्ये तुम्ही घरे दाखवण्यास गेलं तर अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला हे घरं यामध्ये दाखवता येणार आहे. त्यामुळे हे एक सोपी पद्धत जी की तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण करणार आहोत. जो व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लवकरच आपण घेऊन येत आहोत जनगणनेवर आधारित विविध गोष्टींची अशी व्हिडिओ सिरीज ज्याच्याने तुम्हाला संपूर्ण जनगणना करत असताना मदत होणार आहे. धन्यवाद.